हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत. आणि आमच्या इकडे खूप थंडी पडलेली आहे, त्यामुळे आम्ही उन्हात बसलोय. बाहेर थोडंसं बसलो होतो. व्हिडिओत ऊन येत आहे थोडंसं. हाय अंशिका, हाय. काय करतेय? देवांश कुठे गेला ग? हेलिकॉप्टर चाललं, आवाज येत आहे. देवांश कुठे गेला? झोपला का? तुला करमत का तो झोपला तर? नाही करमत ना? माझ्या तोंडाला ना इथं लाल लाल दिसते का, फोड आलाय. तो इतका दुखतोय ना, मला असं बोलता पण येईना. त्यामुळे मी काल व्हिडिओच नाही घेतला. असं बोलायला लागलो तर दाताच्या मध्ये येतो, खूपच त्रास व्हायलाय त्याचा. त्यामुळं काल व्हिडिओज नाही घेतला मी. म्हटलं जाऊन दे एक दिवस, खूपच असे हे व्हायले. झोपलाय आणि ह्या बदमाश पोरीनं ना याला मारलं, त्यामुळे तो झोपला आता, हे ना. का बरं मारलं ग? का बरं मारलं तू त्याला? नको त्याला झोका देऊ, झोपू दे. सरक बाजूला. तो उठला तर आता मीच तुला फटके देईन ना. आपल्या दादूला मारू नये असं. आपला नाही का दादू? भीते ना दादा आला बघ. उठला लगेच तो आवाजानं. आम्हाला आवाज तर अजिबात जमत नाही. थोडासा जरी आवाज आला का लगेच जागे होतो आम्ही. पप्पाचा डब्बा रिटर्न आला ना. कढी सांडण डब्बा सांडण वाट्यावर नेऊन ठेव. डब्बा आहे ते वाट्यावर नेऊन ठेव जा. पण मला जेवायचं होतं. हां, मला जेवण करायचं होतं. मस्त कढी आणि भजे केलेले आहेत आज. आमच्या इथं कढी केल्यावर तव्यावरचे भजे करतात. आमच्या इथं कढी केल्यानंतर ते तव्यावरचेच भजे लागतात. असे कढईतले भजे गोल कोणी नाही खात, असे चपटे भजे लागतात बघा. तुमच्याकडे पण करतात का असे भजे? सांगा मला. हे तरी माझे तरी गोल झाले, असे चपटे व्हायला पाहिजे एकदम. देवांश झोप. अंशिकानं देवांशला उठवलं, त्यामुळे रागवले, ती खाली झोपली. तेच पोरगीला पाडे. लाव डोळे, लाव लवकर. नेमकं मला जेवायच्या वेळेसच हा उठून बसवतो बघा. आमच्या इथं आज नवीन रेसिपी होणार आहे. ही अंड्याचीच भाजी आहे बघा. त्यात अंडं नाही राहिलेलं, मी रात्री बनवली होती. आणि याला आता हे अंडं फोडून याच्यात टाकायचं आहे. डायरेक्ट कशी होईन बरं ती भाजी? कशी भाजी होईन ती? आई झोपलेले आहे, कारण त्यांची पण तब्येत बरी नाही आहे. छान व्हिडिओ बनवला होता, पण तो अचानक डिलीट झाला. त्यामुळे मी एकटीच व्हिडिओ बनवते. सकाळपासून इतकी मेहनत करून व्हिडिओ बनवला होता ना. सगळ्यांना घेतलं होतं व्हिडिओमध्ये, आणि नेमकं अचानक नाही आणलं. नेमकं तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला चुकून. फाईलमध्ये गेले, पूर्ण ते फुल झालं ते व्हिडिओ डाउनलोड व्हायला नव्हतं. त्यामुळं डिलीट करायला गेलं तर तो आजचाच व्हिडिओ डिलीट झाला. असा वैताग आला ना मला आज. चला जाऊन द्या, आजचा व्हिडिओ थोडा बोर आहे, पण सांभाळून घ्या. आईंची पण तब्येत बरी नाही आहे सध्या. थोडंसं बरं आहे, पण एक हात म्हणजे असं एक भाग पूर्ण दुखतोय त्यांचा, कशानं काय माहिती. आणि त्यांचं पित्त खूप वाढलं होतं, त्यामुळे त्यांना एवढा त्रास झाला. त्या दिवशी एकदम अचानक घाम फुटला आणि पूर्ण नाही का असं काय म्हणतात त्याला, छातीत आणि पाठीत पूर्ण चमका निघायला लागल्या होत्या. इतकं डेंजर असं पूर्ण घामानं ओल्या झालते ना. त्या खूप घाबरलं होतं तेव्हा. पण ॲसिडिटीचं औषध दिलं आणि नंतर त्यांना बरं वाटलं, जास्त काही नाही जाणवलं. तरी पण त्यांना म्हणलं दवाखान्यात जा नाही जाते. आता पण झोपलेले आहेत बघा, दवाखान्यातच याय ना. काय झालं काय की त्यांना. संध्याकाळी आता अंशिकाचे पप्पा आले का बळजबरीनं त्यांना दवाखान्यात पाठवते. असं अंगावर कुठपर्यंत येटवणार आहे ना. त्यांचं कसं आहे माहिती का, जोपर्यंत अंगावर सहन होतं का आपल्याला तोपर्यंत सहन करायचं, आणि जेव्हा सहन नाही झालं का तेव्हा दवाखान्यात जायचं. डॉक्टर काय म्हणतो, इतके दिवस तुम्ही काय करत होते, लवकर दाखवायला यायचं ना. असं आहे. माझं म्हणणं काय आहे, तर थोडंसं आपल्याला नाही सहन होत ना आता, तर थोडं दुखायला लागलं का दाखवून यायचं. आता इथून पुढं वयामानानुसार नाही सहनशीलता कमी होते, नाही सहन होत, ते असं ऐकत नाही. लागला झोपायला.
त्यांचे आणि माझे थोडेसे वाद झाले. वाद म्हणजे असं काही एवढं हे नाही, पण फक्त मला 2-3 दिवस झाले उठायला खूप लेट होत आहे, त्यामुळं त्या चिडतात आहे. उठायला लेट झाल्यामुळं अंशिकाच्या पप्पांना डब्बा नाही देणं होत, तसेच जातात सकाळी. आणि 2 दिवसापासून काय होतं आहे, मला उठायला लेट होतं आणि ते असे 9:30ला जातात, पण 2 दिवसापासून ते पण 8 वाजताच चालले. ते टाईमच हुकतो आहे सगळाच. मी इतक्या दिवसात पोरी आलेल्या होत्या, त्यामुळं संध्याकाळी 12-12:30पर्यंत गप्पा मारत बसायचो आणि सकाळी उठायचं 7-7:30ला. आणि उठलं का काय ते सगळ्या म्हणजे त्या आल्या का मला म्हणजे टेन्शन नाही असं कामाचं याचं, त्या सगळं त्यांच्या वाट्याचं तर त्याच करतात असं म्हणायचं बरं का. मला काहीच टेन्शन नाही त्या आल्या तरी. त्या आल्यावर सगळ्या करून घेतो काम. कोमलताई सांभाळतात मुलांना. त्या आल्यावर म्हणजे त्यांचे 2 माझे 2 खूप त्रास देतात, तर त्या खेळवतात. आणि मेन मुद्दा म्हणजे काम पटकन होतं, फक्त मुलं सांभाळायला म्हणजे राहायला पाहिजे. त्या पोरींसोबत मग हे दोघं पण राहत होते त्यांच्याकडंच. आम्ही तिघीजणी मिळून स्वयंपाक वगैरे होऊन जात होतो. आणि आई बाहेरचं आवरत होत्या धुणं वगैरे नाही का. त्या दोघी धुणं भांडे करायच्या, आम्ही स्वयंपाक करायचो. सगळं आवरून जायचं 10:30-11पर्यंत आवरून जायचं आमचं. असं होत होतं. आता ते सवय पडली सकाळी उशिरा उठायची. 2-3 दिवसापासून उशीरच होतोय उठायला, त्यामुळे त्या झाल्या नाराज, थोड्याशा चिडल्या होत्या माझ्यामुळे. अंशिकाच्या पप्पांनी पण बोलणे खाल्ले है ना अंशू. एका ताईनं कमेंट पण केली का सासूबाईचं तुमचं भांडण होत नाही का. तर भांडण म्हणजे असं काही नाही. 5 वर्ष चालू आहे माझ्या लग्नाला आता, पण असं भांडण म्हणजे असं आमच्यामध्ये असं आजपर्यंत काहीच नाही. फक्त नॉर्मली आपलं पुसणं फुगणं हे तर चालूच राहतं घर म्हणल्यावर, आहे की नाही. माझ्या घरी बी ते, तुमच्या घरी पण तेच, एवढं काहीच हे नाही. भांडणं म्हणजे असे काही आमचे भांडणं एवढे डेंजर असं काहीच नाही. फक्त नॉर्मली तू असं म्हणजे तू असं करते ते मला आवडत नाही, असं एवढंच बोलतात ते, असं दुसरं काही नाही. लवकर उठायचं. आणि मेन म्हणजे मोठा मुद्दा खाण्याहून असतो आमच्या घरी का. म्हणजे माझं कसं आहे, मी सगळं काम आवरून घेते मग जेवायला बसते. आता पण माझं तेच आहे, तेच करते मी. आता पण सगळं आवरलं मग जेवायला बसले. रात्री पण तसंच करते मी. दुकानावर आले की पोरांना जेव घालायचं, सगळं आवरून घ्यायचं, भांडे वगैरे घासून सगळं स्वच्छ करून घ्यायचं मग जेवायचं. आणि सकाळी पण तसंच असतं. तर त्या म्हणते असं नको करत जातो, आम्ही सोबत जेवायला बसत जा. काय झालं रे. हां बघून काय झालं. हां आमच्यासोबत जेवायला बसत जा असं त्यांचं म्हणणं राहतं. आणि माझ्याकडून तेच शक्य होत नाही. त्यांचं ते एकटी बसली का तू जेवण करत नाही पोटभर. मी कित्येक वेळेस माझ्या आईला पण सांगितलेलं आहे त्यांनी का तू म्हणजे तुमची मुलगी जेवण करत नाही घरी. असं आहे बघा, एवढेच वाद असतात आमच्या घरात, असं काही नाही. भांडण असं भांडणाचं. आमच्या बाबांचा पण स्वभाव, बाबांचा स्वभाव माझा स्वभाव सारखाच आहे, एकदम चिडचिड. कोणत्या पण गोष्टीला चिडचिड करायची. पण आम्ही दोघं चिडचिड आहे तरी पण आमचं तर होतच राहतंय छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे असं काही नाही सकाळी भांडायचं दुपारी बोलायचं असं काहीच नाही आहे. असं आहे घर म्हणजे चालूच राहतं. पण माझ्या नशिबानं मला सासर खूप छान मिळाले. मला असं काहीच टेन्शन नाही म्हणजे घरात कोणत्याच गोष्टीचं नाही. अंशिकाच्या पप्पांचं माझं जरी एखाद्या वेळेस भांडण झालं ना तरी पण आई बाबा एकदम सांभाळून घेतात. असं काहीच नाही का त्यांनाच दाबतात ते, म्हणजे तू नको असं करत असं आहे. डबा नेऊन दे त्याला दादाला. असं आहे बघा, चला घरात चालूच राहतं. आजच्या व्हिडिओ तुम्हाला खूप बोर होत असेल कारण मी एकटीच बडबड करते. आमच्या घरी दुपारच्या वेळेस कोणीच नाही राहत, सकाळी सगळे जातात. बाबा पण बाहेर गेले, अंशिकाचे पप्पा गेले कामावर. आणि इथे ना आत्ताच दुकानातून आला कारण तो आता इथं आहे तर तो जातो दुकानात. आईंची पण तब्येत बरी नाही तर त्याला म्हणलं तू दुकानात जायचं, मी घरचं आवरत जाईन. दुकानात जर जायचं म्हटलं तर 1-2च कामं होतात सकाळची. एक तर स्वयंपाक होतो, नाही तर मग धुणं होतं.
असं 1-2 सकाळचंच म्हणजे थोडंसंच आवरून होतं, सगळं नाही आवरून उठणं. त्यामुळे त्याला म्हणलं तू जात जा, मी घरचं आवरत जाईल. असे बघा फ्रेंड्स, माझे केस ना खूपच पांढरे व्हायला लागले. ते बघा काय करावं त्या केसाला उपाय. आत्ताच इतके पांढरे झाले माझे केस आणि डॅन्ड्रफ पण खूप व्हायला लागला मला. आता थंडीत तर खूप प्रॉब्लेम आहे त्याचा. नुसता डॅन्ड्रफ असा वरती येतो. काय करते बाळा तू तसं? झोपून घ्यायचं आता, दादू झोपला तसं. मस्त कढी आणि भजे खाते. कढी तर मला अजिबात आवडत नाही, मला कढी खाऊशीच वाटत नाही. मला लहानपणापासूनच नाही आवडत कढी. कारलं तरी मी आता खायला लागली. इकडं आल्यापासून सगळ्या भाज्या खायला लागले. तिकडं करायची नाटकं, हे नाही आवडत ते नाही आवडत, पण इकडं आल्यापासून खाते. मस्त आता जेवण करते. एकदा तुम्ही पण या जेवायला. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यांनी काळजी घ्या. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ थोडा छोटाच आहे तर ॲडजस्ट करून घ्या.